हाय फ्रेंड्स, बघा आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये डेफिनेशन समजून घेतला होता. आपला आता फर्स्ट मेथड आहे द बायसेक्शन मेथड. याच्यावरती एक्झाम्पल्स विचारले जातील. वी हॅव द थेरम ऑर कंटिन्यू ऑन कंटिन्युअस फंक्शन विच स्टेट्स दॅट इफ एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस इन द इंटरव्हल ए बी and f of a and f of b have opposite sign, then there exists at least one root between a and b. आपण सपोज करूया की f of a कसा दाखवू आपण, f of a less than 0 and f of b greater than 0, then root lies between a and b. Let the approximation value of the root be x naught is equal to a plus b divided by 2. बघा आपल्याला लेस दॅन 0 असेल, लेस दॅन 0 अँड ग्रेटर दॅन 0 दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अप्रॉक्सिमेशनचा एक्स नॉटचा फॉर्म्युला दिला आहे की a प्लस बी डिवायडेड बाय 2. इफ एफ ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0 देन एक्स नॉट इज द रूट ऑफ द इक्वेशन एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. इफ एफ ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 द रूट lies either between x naught and b or between x naught and a. Next condition, if f of x naught less than 0 then root lies between x naught and b. If f of x naught greater than 0 then root lies between a and x naught. बघा आपण काय घेतोय, लेस दॅन 0 असेल तर x naught and b आणि ग्रेटर दॅन 0 असेल तर a and x naught. Denote this new interval by a1, b1 whose length is, बघा आपण त्याची लेंथचा फॉर्म्युला mod of b minus a divided by 2. Let x1 is equal to a1 plus b1 divided by 2 as before. a1 b1 is bisected at x1 and the new interval will be exactly half the length of the previous one. वी रिपीट दिस प्रोसेस. बघा आपल्याला ती प्रोसेस कशी करत जायची, रिपीट करत जायची, जितके इंटरव्ह्यू सांगितलेले असतील तिथपर्यंत. वी रिपीट दिस प्रोसेस अंटिल द लेटेस्ट इंटरवल विच कंटेन्स द रूट इज ॲज स्मॉल ॲज डिझायर्ड से ॲप्सिलॉन. नोट दिली बघा. नोट दॅट द इंटरवल विड्थ इज रिड्युसेस बाय अ फॅक्टर ऑफ 1/2 at each step and at the end of nth step. The new interval is an bn of length. बघा मग आपल्याला an bn दिलेली असेल तर लेंथ दिलेली त्याची mod of b minus a divided by 2 raised to n. Therefore we have mod of b minus a divided by 2 raised to n less than equal to epsilon. Taking log on both sides we get, therefore log of mod of b minus a minus n log 2 less than equal to log of epsilon. म्हणजेच therefore n कसं आहे मग, n greater than equal to log of set of b minus a divided by epsilon divided by log of 2. इक्वेशन आपण त्याला फर्स्ट दिलं. इक्वेलिटी फर्स्ट गिव्स द नंबर ऑफ इटरेशन्स रिक्वायर्ड टू गेट अन ॲक्युरसी epsilon. बघा आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय मग, फर्स्टली आपण एफ ऑफ एक्स नॉट दाखवायचं आहे. नंतर एक्स नॉटचा फॉर्म्युला दिला आपल्याला a प्लस बी डिवायडेड बाय 2. ते फॉर्म्युला टाकून आपल्याला व्हॅल्यू पुट करत जायचे आहेत आणि नेक्स्ट आपल्याला इटरेशन्स घ्यायचे आहेत जितके एक्झाम्पल मध्ये दिलेले असतील तितके. नोट दिलेली बघा. फर्स्ट नोट आहे, इफ एफ ऑफ एक्स इज नॉट कंटिन्युअस इन ए बी देन बायसेक्शन मेथड इज फेल. जर एफ ऑफ एक्स नॉट कंटिन्यू आला ए बी मध्ये व्हॅल्यू दिलेला असतील तर बायसेक्शन मेथड काय होते, तिकडे फेल होते. अँड सेकंड नोट आहे बघा, बायसेक्शन मेथड गिव्स द रिअल रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 0. अँड थर्ड नोट आहे बायसेक्शन मेथड ऑलवेज कन्वर्जन्स. बघा मग बायसेक्शन मेथडवरचे आपण एक्झाम्पल्स बघूया. त्याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द रिअल रूट of the equation x cube minus x minus 4 is equal to 0 by using bisection method. Perform 5 iterations. 5 सांगितलेले आहेत आपल्याला. सोल्युशन बघूया. Let f of x is equal to x cube minus x minus 4. Here f of 1 is equal to, बघा x ची व्हॅल्यू आपण 1 पुट केली. 1 minus 1 minus 4 is equal to minus 4 less than 0. बघा 1 minus 1 0 minus 4 कसा आला आपला, लेस दॅन 0 आला. आणि एफ ऑफ 2 जर आपण त्याची व्हॅल्यू 2 पुट केली तर एक्स क्यूब इज इक्वल टू, म्हणजेच 2चा क्यूब इज इक्वल टू 8 minus 2 minus 4, म्हणजेच आपल्याला 8 minus 2 6
8 minus 2 6 6 minus 4 is equal to 2. कसा आला 2 greater than 2 आला म्हणजेच therefore root lies between 1 and 2. आपल्याला आपण 1 and 2 चे रूट्स घेतलेले आहेत. टेक x नॉट घेतला. x नॉट इज इक्वल टू आपल्याला सांगितलंय a प्लस b. आपण a म्हणजे 1 घेतलेला आहे. 1 प्लस 2 डिवायडेड बाय काय फॉर्म्युला a प्लस b डिवायडेड बाय 2 म्हणजेच 1 प्लस 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आपल्याला मिळाला 3/2. 3/2 म्हणजेच इज इक्वल टू 1.5 हे आपल्याला x नॉट मिळाला. मग आपल्याला x नॉट फाइंड करायचंय. फर्स्ट इटरेशन बघूया आपण आता. फर्स्ट f ऑफ x नॉट इज इक्वल टू त्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची म्हणजेच x नॉट ची व्हॅल्यू 1.5 इज इक्वल टू बघा आपल्याला इक्वेशन दिलंय x क्यूब मायनस x मायनस 4 म्हणजेच इज इक्वल टू x क्यूब म्हणजेच f ऑफ x नॉट ची व्हॅल्यू आपल्याला 1.5 पुट करायची म्हणजेच इज इक्वल टू 1.5 क्यूब मायनस 1.5 मायनस 5 म्हणजेच इज इक्वल टू 1.5 चा क्यूब जर केला आपण 3.375 मायनस 1.5 मायनस 4 म्हणजेच इज इक्वल टू बघा यांची जर आपण सबस्ट्रॅक्शन केली तर आपल्याला मिळणार आहे मायनस 2.125 लेस दॅन 0. देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 2. बघा आपण ह्या पेपरमध्ये आपल्याला लॉग टेबल यूज करता येणार आहे त्याच्यामुळे आपण याच्यावरती सॉल्व करू शकतो. आपण आता नेक्स्ट बघूया रूट लाईज बिटवीन 1.5 अँड 2. लेट x1 इज इक्वल टू 1.5 प्लस 2 डिवायडेड बाय 2. आता आपल्याला दोन रूट मिळाले 1.5 अँड 2. सेम a ची व्हॅल्यू 1.5 घेतली b ची व्हॅल्यू 2. 1.5 प्लस 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3.5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू आपल्याला मिळालं 1.75. नेक्स्ट आहे सेकंड म्हणजेच सेकंड इटरेशन f ऑफ x1 इज इक्वल टू आपल्याला 1.75 x1 ची व्हॅल्यू पुट करायची म्हणजेच 1.75 इज इक्वल टू 1.70 चा क्यूब मायनस 1.75 मायनस 4 आपण इक्वेशन मध्ये पुट केली म्हणजेच इज इक्वल टू 1.70 चा क्यूब काढून घ्यायचा आहे. नेक्स्ट मायनस 1.75 मायनस 4 जर केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 0.716796 ग्रेटर दॅन 0. व्हॅल्यू कशी मिळाली आपल्याला ग्रेटर दॅन 0 मिळाली म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1.75 अँड म्हणजेच आपल्याला इकडे सोल्युशन मिळालं आहे ग्रेटर दॅन 0. मग नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1.75. आता आपण 1.75 घेतला आणि 2 घेतला 1.75 अँड 2 म्हणजेच लेट x2 इज इक्वल टू 1.75 ab 1.75 प्लस 2 डिवायडेड बाय 2. बघा जर हे आपण सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळतंय 1.875. नेक्स्ट सेम थर्ड इटरेशन मध्ये सुद्धा तसंच करायचं आहे आपल्याला. f ऑफ x2 इज इक्वल टू f ऑफ 1.875 इज इक्वल टू तीच व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये पुट करूया 1.875 क्यूब मायनस 1.875 मायनस 4 इज इक्वल टू सेम 1.75 चा क्यूब करून घ्यायचा. हे सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे 0.716798. कसा मिळतोय तो ग्रेटर दॅन 0 म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन x1 अँड x2 दॅट इज आपल्याला कोणते मिळाले मग ही फर्स्ट व्हॅल्यू घ्यायची आणि सेकंड व्हॅल्यू घ्यायची. मग 1.75 अँड 1.875 हे आपल्याला काय मिळाले x1 आणि x2 चे रूट्स मिळाले. लेट मग आपल्याला x3 बघायचं आहे. x3 इज इक्वल टू x3 मध्ये आपण या दोघं व्हॅल्यू घेऊ 1.75 प्लस 1.875 डिवायडेड बाय 2 म्हणजे त्यांचं सोल्युशन मिळेल आपल्याला 1.8175. आता आपण फोर्थ इटरेशन बघूया. बघा फोर्थ इटरेशन आहे f of x3 is equal to f of 1.8125 जे आपल्याला सोल्युशन मिळालं ते पुट केलं आपण इज इक्वल टू 1.8125 चा क्यूब मायनस 1.8125 मायनस 4 इज इक्वल टू बघा 1.8125 चा जर आपल्याला क्यूब केला तर आपल्याला मिळणार आहे 5.9544357 मायनस 1.8125 मायनस 4 इज इक्वल टू बघा यांची सबस्ट्रॅक्शन मिळेल आपल्याला 0.1419888 ग्रेटर दॅन 0 म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन आपल्याला सोल्युशन कसं मिळालं ग्रेटर दॅन 0.
आता नेक्स्ट आपण 5th इटरेशन कडे बघूया. रूट लाईज बिटवीन काय घ्यायचे मग रूट 1.75 जो आपण मागचा बघितला आणि आताचा 1.8125. मग लेट सेम प्रोसेस x4 इज इक्वल टू a प्लस b डिवायडेड बाय 2. म्हणजे a म्हणजे 1.75 प्लस 1.8125 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला मिळालं 1.78125. म्हणजेच आपल्याला 5th इटरेशन बघूया. f ऑफ x4 इज इक्वल टू f ऑफ 1.7125 इज इक्वल टू त्याचा क्यूब करायचा आपल्याला 1.78125 क्यूब मायनस 1.78125 मायनस 4 म्हणजेच इज इक्वल टू बघा आपण जर याचा क्यूब केला 5.65164185 मायनस सेम मायनस इज इक्वल टू आपल्याला मिळेल 0.1296874 कसा मिळाला तो ग्रेटर दॅन 0. बघा हे तुम्ही डिजिट जे ते तुम्ही 1-2 कमी पण करू शकतात. म्हणजेच आपल्याला फक्त ह्या पुढची संख्या कशी यायला पाहिजे आपल्याला सेम यायला पाहिजे. म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1.78125 अँड 1.8125. लेट x5 इज इक्वल टू मिळाला आपल्याला सेम a प्लस b डिवायडेड बाय 2 म्हणजेच इज इक्वल टू मिळेल आपल्याला 1.796875 आणि हीच आपली काय आली मग अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट अप टू 5 इटरेशन्स इज ती आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1.796875. ही आपल्याला 5 इटरेशनची व्हॅल्यू मिळाली आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण आता. फाइंड अ रियल रूट ऑफ द इक्वेशन x³ मायनस x मायनस 1 इज इक्वल टू 0. बायसेक्शन मेथड परफॉर्म 5 इटरेशन. बघा या एक्झाम्पल साठी सुद्धा आपल्याला 5 इटरेशन सांगितले. सेम लेट f ऑफ x इक्वल टू आपल्याला दिलंय x³ मायनस x मायनस 1. हियर f ऑफ 1 जर व्हॅल्यू टाकली 1³ इज इक्वल टू 1 मायनस 1 मायनस 1 इज इक्वल टू f ऑफ 1 कसा मिळाला मग आपल्याला 1 मायनस 1 0 0 मायनस 1 इज इक्वल टू मायनस 1 कसा मिळाला आपल्याला लेस दॅन 0. अँड जर आपण f ऑफ 2 म्हणजेच x ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर काय मिळेल मग x³ म्हणजेच 2³ इज इक्वल टू 8 मायनस 2 मायनस 1 8 मायनस 2 6 6 मायनस 1 इज इक्वल टू 5 5 कसा मिळाला आपल्याला ग्रेटर दॅन. म्हणजेच एक व्हॅल्यू कशी मिळते मायनस म्हणजे लेस दॅन 0 आणि एक व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0. म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. आपल्याला x ची व्हॅल्यू जर x ची व्हॅल्यू आपण 0 टाकली तर आपल्याला x ची व्हॅल्यू 1 टाकली तर आपल्याला 1 मिळाला आणि x ची व्हॅल्यू 2 टाकली तर आपल्याला 2 मिळाला. म्हणजेच रूट लाईज बिटवीन 1 अँड 2. a आणि b ची व्हॅल्यू मिळाल्या. सेम फॉर्म्युला a प्लस b डिवायडेड बाय 2. टेक x0 इज इक्वल टू 1 प्लस 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1 प्लस 2 3 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1.5. x0 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1.5. मग फर्स्ट इटरेशन f ऑफ x0 इज इक्वल टू f ऑफ 1.5 इज इक्वल टू या इक्वेशन मध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. x0 ची व्हॅल्यू 1.5 मिळाली. 1.5 क्यूब मायनस 1.5 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू 1.5 चा क्यूब काय असतो 3.375 मायनस 1.5 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू 0.875 कसा मिळाला तो ग्रेटर दॅन 0. म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1 अँड 1. बघा मग आपल्याला ती व्हॅल्यू कशी मिळाली ग्रेटर दॅन 0. आता नेक्स्ट इटरेशन साठी परत आपल्याला रूट लाईज बिटवीन काय घ्यावे लागतील 1 अँड 1.5. पहिली जे रूट आलं a ची व्हॅल्यू ती घेतली आपण आणि नेक्स्ट आता 1.5 आला तो घेतला. लेट x1 इज इक्वल टू बघा मग x1 इज इक्वल टू a प्लस b हा a अँड हा b म्हणजेच 1 प्लस 1.5 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू यांची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1.25. सेम सेकंड इटरेशन f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ 1.25 इज इक्वल टू 1.25 क्यूब मायनस 1.25 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला मिळेल 1.25 चा क्यूब किती मिळेल 1.953125 मायनस 1.25 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू बघा जर आपण यांची सबस्ट्रॅक्शन केली तर कशी मिळते ती निगेटिव्ह मध्ये मिळते मायनस 0.296875 लेस दॅन 0. हे आपल्याला काय मिळालं सेकंड इटरेशन. थर्ड इटरेशन साठी आपल्याला परत देअरफॉर रूट लाईज बिटवीन. आता
जो आला तो 1.25 आणि मागचा 1.5 हे आपण दोघं घेऊ a प्लस b चे. लेट x2 इज इक्वल टू 1.25 प्लस 1.5 डिवायडेड बाय 2 म्हणजेच आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल 1.375. थर्ड इटरेशन f of x2 is equal to f of 1.375 is equal to 1.375 क्यूब मायनस 1.375 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू बघा 1.375 चा क्यूब आपल्याला मिळणार आहे 2.59596038 मायनस 1.375 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू याचं सोल्युशन मिळालं आपल्याला मायनस ऑफ 0.22401. तो कसा मिळाला मग आपल्याला लेस दॅन 0 मिळाला म्हणजे हे इटरेशन सुद्धा आपल्याला लेस दॅन 0 मिळालं. म्हणजेच देअरफॉर आता आपण नेक्स्ट इटरेशन साठी देअरफॉर रूट लाइज बिटवीन 1.25 अँड 1.375. लेट x3 इज इक्वल टू सेम 1.25 अँड 1.375 डिवायडेड बाय 2 म्हणजेच इज इक्वल टू 1.315 मिळेल सोल्युशन. नेक्स्ट मग फोर्थ इटरेशन therefore f of x3 is equal to f of ही व्हॅल्यू मिळाली 1.3125 is equal to 1.312 चा क्यूब मायनस 1.3125 मायनस 1. जर 1.315 क्यूब केला तर आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल मायनस ए सबस्ट्रॅक्शन ॲज इट इज म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली मायनस ऑफ 0.05151367. कसे मिळाली परत व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 0 मिळाली. नेक्स्ट म्हणजेच देअरफॉर रूट लाइज बिटवीन आता आपल्याला फिफ्थ इटरेशन साठी लागणार आहे. देअरफॉर रूट लाइज बिटवीन 1.375 अँड 1.3125 सेम दोघं ॲज इट इज एका मागून एक ज्या व्हॅल्यू आल्या त्या आपण घेतल्या. लेट परत x4 इज इक्वल टू a प्लस b म्हणजेच 1.375 प्लस 1.3125 डिवायडेड बाय 2 म्हणजेच इज इक्वल टू यांची जर ऍडिशन आणि डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला मिळणार आहे 1.34375. therefore इज इक्वल टू f of x4 आपण फिफ्थ इटरेशन बघतोय आता. f of x4 इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू मिळाली तीच आपण पुट करतो x4 मध्ये 1.34375 इज इक्वल टू 1.34375 चा क्यूब मायनस x म्हणजेच 1.34375 मायनस 1. बघा यांचा क्यूब करून हे जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 0.082611. कशी मिळाली ती आपल्याला ग्रेटर दॅन 0. म्हणजेच देअरफॉर रूट लाइज बिटवीन 1.3125 अँड 1.34375. म्हणजेच मग आता बघा लेट x5 इज इक्वल टू सेम दोघांचे ऍडिशन डिवायडेड बाय 2 आपल्याला सोल्युशन मिळालं 1.328125. हे सुद्धा आपल्याला कसं मिळालं पॉझिटिव्हच मिळालं. म्हणजेच अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट अप टू 5 इटरेशनचं व्हॅल्यू किती मिळाली मग आपल्याला 1.328125. बघा अशा पद्धतीने आपण जितके इटरेशन सांगितलेले असतील तितके आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आहे आपलं. फाइंड अ पॉझिटिव्ह रूट ऑफ द इक्वेशन. काय दिलंय मग इक्वेशन x इंटू ई रेस टू x इज इक्वल टू 1 विच लाइज बिटवीन 0 अँड 1. परफॉर्म 4 इटरेशन्स. बघा आपण सोल्युशन बघूया. लेट फंक्शन दिलंय आपल्याला f ऑफ x इज इक्वल टू काय फंक्शन दिलंय x ई रेस टू x मायनस 1. ई रेस टू म्हणजेच बघा हिअर f ऑफ 0 जर आपण व्हॅल्यू टाकली म्हणजेच 0 इंटू ई रेस टू 0. ई रेस टू 0 म्हणजेच ती व्हॅल्यू काय जाईल मग मायनस 1 लेस दॅन 0. ई रेस टू 0 इज इक्वल टू 0 येईल मायनस 1 लेस दॅन 0. नेक्स्ट अँड f ऑफ 1 इज इक्वल टू आपण बघा आता f ऑफ 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 1 पुट केली इंटू ई रेस टू 1 मायनस 1. आता 1 तर ॲज इट इजच राहील. ई रेस टू 1 ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 2.718281. ही आपल्याला ई रेस टू 1 ची आपण कॅल्सीने काढू शकतो. तो ई रेस टू 1 इज इक्वल टू आणि मायनस 1 जर केलं मायनस 1 तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे 1.718. कशी मिळेल ते आपल्याला ग्रेटर दॅन. म्हणजेच देअरफॉर रूट लाइज बिटवीन 0 अँड 1. नेक्स्ट सेम x नॉट इज इक्वल टू काय करतो आपण a प्लस b म्हणजे 0 प्लस 1 डिवायडेड बाय 2. आपल्याला व्हॅल्यू मिळेल 0.5. फर्स्ट बघूया आपण आता फर्स्ट इटरेशन.
एफ ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू एफ ऑफ 0.5 इज इक्वल टू जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली ती इज इक्वल टू आपण इक्वेशन मध्ये पुट करून घ्या. इक्वेशन काय मग एक्स इंटू ई रेस टू एक्स, एक्स म्हणजे 0.5 इंटू ई रेस टू 0.5 मायनस 1 इज इक्वल टू बघा जर आपल्याला हे पुट केलं 0.5 इंटू ई रेस टू 0.5 तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे -1.34657. कसा मिळेल तो लेस दॅन 0. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू पुट करू शकतो. मग देअरफॉर रूट लाईज बिटवीन परत 0.5 घेतला अँड 1 घेतलं जे आपण नेक्स्ट मिळालं आपल्याला 0.1 0.5 अँड 1. लेट x1 इज इक्वल टू 0.5 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 0.75 मिळेल. सेकंड इटरेशन काढूया आता आपण. सेकंड एफ ऑफ x1 इज इक्वल टू जे आपण व्हॅल्यू मिळाली 0.75 इज इक्वल टू 0.75 इंटू ई रेस टू 0.75 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला याची व्हॅल्यू मिळेल 0.58775. कशी मिळेल ते आपल्याला ग्रेटर दॅन 0 मिळेल. म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 0.5 अँड 0.75. लेट x2 इज इक्वल टू 0.5 अँड 0.75 डिवायडेड बाय 2 ज्यांचे आपण ऍडिशन आणि डिवायडेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 0.625. म्हणजेच बघा आपण थर्ड इटरेशन बघूया. एफ ऑफ x2 इज इक्वल टू एफ ऑफ 0.625 इज इक्वल टू 0.625 इंटू ई रेस टू 0.625 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू आपल्याला सोल्युशन मिळालं बघा 0.16765. कसं मिळालं त्या इटरेशन आपल्याला ग्रेटर दॅन 0. म्हणजेच देअरफॉर नेक्स्ट आता बघूया रूट लाईज बिटवीन 0.5 अँड 0.625 घेतला आपण. लेट x3 इज इक्वल टू 0.5 प्लस 0.625 डिवायडेड बाय 2. आपल्याला यांचं जर a प्लस बी डिवायडेड बाय 2 जर मिळालं तर किती मिळेल 0.5625. बघा नेक्स्ट आपण फोर्थ इटरेशन बघूया आता. फोर्थ इटरेशन सांगितलेलं होतं इथं. तर एफ ऑफ x3 इज इक्वल टू आपल्याला व्हॅल्यू मिळाली एफ ऑफ 0.5625 इज इक्वल टू 0.5625 इंटू ई रेस टू 0.5625 मायनस 1 म्हणजेच इज इक्वल टू बघा जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार आहे -0.01278. कसा मिळाला तो लेस दॅन 0. म्हणजेच देअरफॉर रूट लाईज बिटवीन 0.5625 अँड 0.625. लेट नेक्स्ट x4 इज इक्वल टू 0.5625 प्लस 0.625 डिवायडेड बाय 2 केलं तर आपल्याला मिळणार आहे 0.59375. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली बघा आपल्याला फोर्थ इटरेशनची. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ द रूट अप टू 4 इटरेशन्स इज 0.59375. कशी मिळते ते आपल्याला पॉझिटिव्ह. अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो.